फेरोना चषक भुयेवाडी 2025 चा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातली दुसरी लढत आपण पाहतोय. एका बाजूला आवाज स्पोर्ट्स वडंगेचा संघ तर दुसऱ्या बाजूला निगवे स्पोर्ट्स निगवेचा संघ. चला त्याचबरोबर कोतोली संघाचा एक गोड आवाज आमचे मित्र आया नत्तार समालोचन कक्षामध्ये दाखल झाला. चला दोन्ही टीम्स आपल्याला विनंती आहे आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा. निगवे संघ आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये येऊ दे. नॉन स्ट्रायकिंग गेन बॅट्समनचं नाव सांगायचं. दोन्ही बॅटर्सचं नाव सांगायचं. बॅट्समन नेम दोन्ही बॅट्समन नेम. नॉन स्ट्रायकिंग गेन बॅट्समन नेम. संदीप आणि रोहितची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये नितीन साखळकर आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतल्या सेनापती आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आवाज स्पोर्ट्स वडंगे संघाचा 5 षटकांची मॅच असेल. नितीन साखळकर सेनापती पाहायला मिळतोय. वडंगे संघाचा आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातली दुसरी लढत. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय. डीप पण क्षेत्ररक्षक झेल सोडला जातोय. पहिल्या बॉल वरतीच विकेट होती माघारी धाडण्याची संदीपला. मात्र त्यानंतर जर पाहायला गेलं तर स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आणि जीवनदान फलंदाजाला मिळालं. एक धाव धावफलकावरती आणि धावसंख्येला देखील श्री गणेश झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाल्या. इथे पुन्हा एकदा सर बॅटने मनगटाच्या साह्याने वळवलंय. बॉलला एक धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिला गेलाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा मात्र विचार केला तर 3 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका गेलाय. डीप म्हणून प्रोटेक्शन आलाय. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट झाल्या. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 4 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. कुठेतरी पहिल्या बॉल वरती झेल सोडल्यानंतर फलंदाजांनी संयम दाखवला. एकेरी दुहेरी धावेने इनिंग बिल्डअप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिला इनिंगचा खेळ चालू आहे. निगवे स्पोर्ट्स निगवे संघाच्या विरोधामध्ये आपण पाहतोय आवाज स्पोर्ट्स वडंगेचा संघ. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने अलॉंग द ग्राउंड कार्पेटच्या साह्याने वळवलंय. बॉलला एक धाव कंप्लीट झाल्या. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा वधारते. 5 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. एकेरी दुहेरी धावेने धावा गोळा केल्या जात आहेत. इनिंग बिल्डअप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. कारण त्यांना देखील माहिती आहे, दोन्ही फलंदाजांना देखील माहिती आहे समोर नितीन साखळकर सारखा गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात बॅटिंग करणं तितकंसं सोपं नाही. त्यामुळे सिंगल डबलने धावा बनवल्या जातात. पहिल्या इनिंग मध्ये संयम दाखवला जातोय. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. रनआउटची संधी आणि आता मात्र माघारी परतावं लागतं. पहिला धक्का रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज रोहित बॅक टू दी पॅव्हेलियन.
तर कुलदीप यांना आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती. यावेळेस आल्या मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक दूर राहतोय. एक धाव कंप्लीट झाले, दुसरीचा कॉल. यस, 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आला. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 7 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं समाप्त झालंय. 7 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकामध्ये साजन यांना आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी साजन यांच्या खांद्यावरती दिली जाते. इन ऍक्शन आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग गेमवरती संदीप आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला एक जीवनदान देखील मिळालंय. तो आपल्याला स्ट्रायकिंग गेमवरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये नितीन साखळकर यांच्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च झाल्या आणि एक महत्वाची विकेट देखील आली. आणि आता मात्र सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये साजन यांना इन्व्हाइट केलं जात आहे. इथे पुन्हा एक डाऊन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. पहिली इनिंग मात्र प्रगतीपथावरती आहे. पहिल्या बॉलवरती डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. साजन यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. लोअर फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा ऑन साइडला फटका. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी संदीपच्या बॅटमधून आलाय चौकार. चला दरम्यान एक चौकार आलाय. 11 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पंच आपल्याला एक विनंती आहे, थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. सामना थोडासा वेगात घ्यायचा. महेश सर आपल्याला विनंती आहे. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. वाईडिश लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली दूर राहतोय. संधी होती मात्र क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला. त्याचा फायदा घेत असताना 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने 13 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठेतरी पाहायला गेलं तर दोन्ही संघ संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कारण त्यांना देखील माहिती आहे महत्वाचा सामना ही मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर संघर्ष आणि मेहनत करणं गरजेचं आहे. हा बॉल देखील चांगला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाल्या. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक झेल सोडलाय. संधी होती. आता मात्र दुसरा झेल संदीप यांचा सोडला गेलाय. दुसऱ्यांदा जीवनदान मिळालंय आणि 1 धाव धावफलकावरती ऍड झाल्या.
एका धावेच्या मदतीने 14 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. कॅचेस इन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि संदीप यांना 2 जीवनदान मिळालंय. कुठेतरी नाराजी पाहायला मिळते गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती, कारण मेहनत केली गोलंदाजांनी फलंदाजाला बाद करण्यासाठी आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षणाची साथ तितकीशी मिळत असताना पाहायला मिळत नाहीये. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. इथे पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 14 एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा नितीन साखळकर आपल्याला पाहायला मिळतात. आपात स्पोर्ट्स वडंगे संघाचा ट्रम्प कार्ड आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. नितीन साखळकर इन अन ऍक्शन. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिल्या. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आपल्याला खांद्यावरती जबाबदारी घेत असताना पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणखीन एक झेल सोडलाय आणि नुसता झेल नाही, यावेळेस 4 धावा देखील बहाल केल्या जात आहेत. दुष्काळात 13वा महिना. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते, मात्र क्षेत्ररक्षण थोडस खराब आणि त्याचा फायदा वारंवार फलंदाजांना होत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 18 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पाठीमागे नशिबाची साथ. यावेळेस देखील एक आलाय. नशिबाचा चौकार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बावीस या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. यष्टांच्या पाठीमागे चुका केल्या जात आहेत आणि त्या चुका भोगाव्या लागत आहेत, कारण आता मात्र धावफलक 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. कुठेतरी गोलंदाजी चांगली राहिली, मात्र क्षेत्ररक्षणाची साथ देखील तितकीच गरजेची आहे. यावेळेस पुन्हा एकदा विकेट टाकलेला एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळते. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. वेगात टाकलेला बॉल पाहायला मिळाला. वेगवान चेंडू गती धारण केली आणि त्यानंतर डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केला. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेसाठी थांबवलाय. एकेरी धावेवरती आता मात्र समाधानी राहावं लागतंय. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पुन्हा डाऊन साइडला टर्न केलंय जमिनीच्या साह्याने. अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेमध्ये वळवलं. बॉलला दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. यस 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा वधारेल. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 25 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचताय. 25 ऑन दी बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या खेळी धावा बनवल्या गेल्या त्या 25 एका गड्याच्या मोबदल्यात.
37 धावा फलकावरती आपण पाहतोय 3 षटकांच्या अखेरीस 4थ्या षटकामध्ये सागर आले गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस फटका ऑन साइडला. क्या बात है, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक अ वाव. सुरेख फटका पाहायला मिळाला. ओव्हर पिच बॉल आणि त्या बॉलवरती आक्रमकता धारण केली. या खेळाडूचे 2 झेल सोडले गेलेत आणि त्याचं प्रत्युत्तर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. धावसंख्येचा विचार केला तर 31 या आकड्यावरती 31 ऑन दी बोर्ड. चला आयोजन कमिटी बॉलची पूर्तता करायची. पण एक 2 साइडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस गती परिवर्तन पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस चेंडू पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. कुठेतरी संधी होती फलंदाजाकडे. खराब चेंडू होता आणि त्या चेंडूवरती आक्रमकता दाखवण्याची संधी होती, मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाल्या. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका. आणखीन एक हवाई सफर. फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळत आहेत. अर्धा डझन. आणखीन एक षटकार. सदतीस धावा फलकावरती आपण पाहतोय. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 14 चेंडू आणि 30 धावांची खेळी संदीप यांच्या बॅटमधून आले. 2 झेल सोडलेत आणि त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलंय. इथे आउटसाइड दी ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. एक षटकाराला त्यानंतर डॉट बॉल आला. वारंवार चित्र पाहायला मिळतं. पहिल्या 4 चेंडूंवरती षटकारानंतर डॉट बॉल, षटकारानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल, असं 2 वेळा हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. निर्धावाला डॉट बॉल येत आहे. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. 37 या आकड्यावरती धावफलक अजूनही स्थिरावलाय. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका. आणखीन एक आसमानी टोला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. षटकार. क्या बात आहे. या षटकामध्ये तब्बल 3 षटकार ठोकण्यामध्ये यश आलंय. संदीप याची बॅटिंग कमालीची पाहायला मिळते. आग ओकणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या झपाट्याने वाढते. 43 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. वैयक्तिक 17 चेंडू आणि 36 धावांची खेळी संदीपच्या बॅट पण आली आहे. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावलं जाईल का असा प्रश्न आता मात्र पडलाय. बॉलर नेम, गोलंदाजाचं नाव. अखेरच्या षटकामध्ये विकी यांना आपण पाहतोय. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी विकी आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल ऑन साइडला. जितका उंच तितकाच लांब. बॉल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार.
बॅटिंग केली जाते. सुरुवातीला जर पाहायला गेलं तर संयम दाखवला आणि त्यानंतर या दोन्ही खेळाडूंनी आपला करिश्मा मैदानाच्या आतमध्ये दाखवला. 49 या आकड्यावरती धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय. आता जर पाहायला गेलं तर धावांचा पाऊस पाडला जातोय. अकुट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. आता मात्र झेल पकडला जातोय. कुलदीपची खेळी संपुष्टात आली आहे. धक्का क्रमांक दुसरा, कुलदीप बॅक टू द पवेलियन. आतमध्ये दाजी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र एक षटकारानंतर विकेट आले, प्रत्युत्तर दिलं जात आहे गोलंदाज विकी याच्याकडून. बागफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय आणि तिसरी धाव देखील इथे मात्र कंप्लीट करण्यामध्ये यश येत आहे. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या 52 वरती म्हणजेच 50 गाठली आहे. 52 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय निगवे स्पोर्ट्स निगवे संघाच्या. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आता स्ट्रायकिंग गेन वरती संदीप चौगुले आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत 17 चेंडू आणि या 17 चेंडूंमध्ये 36 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला आकाशाला गवस निघालणारा, आकाशाला बुक्की मारत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक षटकार. मात्र धावसंख्येचा विचार केला तर 58 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पहिल्या चेंडूवरती सोडलेला झेला किती महागात पडतोय हे आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. 58 धावा धावफलकावरती आणि तब्बल 42 धावांची खेळी साकारली गेली आहे. आखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक, आणखीन एक षटकार. आता मात्र धावसंख्या 64 या आकड्यावरती जाऊन पोहोचते आणि आता एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अजून अर्धशतकासाठी 2 धावेची आवश्यकता आहे. पहिलं अर्धशतक पूर्ण केलं जाईल का हे पाहणं गरजेचं राहणार आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅटची लीडिंग एज, पाठीमागे चाललाय बॉल, झेल पकडला जातोय. मात्र 48 या आकड्यावरती बाद झालाय. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 48 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आल्या. दरम्यान 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांच्या खेळीस धावा बनवल्या गेल्या त्या 64. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि बनवायच्या 65 धावा.
चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. निगवे स्पोर्ट्स निगवे संघ आपल्याला विनंती आहे आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं. यानंतरचा होणारा सामना दोन्ही टीम्स कॅप्टन. चला नाणेफेकीसाठी यायचंय. एका बाजूला आपण पाहणार आहोत जय हनुमान स्पोर्ट्स मल्हारपेठचा संघ, तर दुसऱ्या बाजूला ST स्पोर्ट्स कोतोलीचा संघ आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. यानंतरचा होणारा सामना दोन्ही टीम्स कॅप्टन. चला त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. SD स्पोर्ट्स कोतोली संघाच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे सरदार पाटील.
जडंगे स्पोर्टचा बाहुबली ज्याला ओळखलं जातं तोच म्हणजे नितीन साखळकर. आणि सामन्याला सुरुवात होत आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता झाले. सुंदर असा फटका एक धावेसाठी खेळून काढलेला. कोतोली स्पोर्ट्स टॉस साठी यायचंय. कुठं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. स्ट्राइक एंड वरती नितीन साखळकर. निर्धाव चेंडूची सांगता झाली. बाहुबली तुमचा बाहुबली. सुंदर असा फटका, सुंदर असा क्षेत्ररक्षक. किती धावा आल्यात? दोन धाव गेले ते यशस्वी नितीन साखळकर. सुंदर असा फटका, स्ट्रेट डाईव्ह, एक धाव. एका षटकानंतर धाव संख्या होते 4. साठी यायचंय त्यांच्या विरोधात वटार स्पोर्ट्स वटार. दोन्ही संघांना साठी यायचंय. बॉलर नेम बॉलर नेम बॉलिंग स्ट्राइक वरती आलेला आहे सचिन. कोतोली स्पोर्ट्स कर्णधार बोल. यसडी स्पोर्ट्स कोतोली. योगेश पाटील नाणेफेक साठी यायचंय. खोलातला बॉल उचलून काढलाय.
बॉल खाली क्षेत्ररक्षक 2 धाव घेण्यात यशस्वी नितीन साखळकर. सुंदर असा फटका. 2 धाव घेण्यात यशस्वी नितीन साखळकर. बॉलची सांगता झाली. फटका 2 धावा. चार चेंडू. सुंदर असा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कॅच सोडलाय नितीन साखळकर यांचा. नाणेफेक जिंकले एसडी स्पोर्ट्स कोतोली. सुंदर असा फटका. बॉल खाली क्षेत्ररक्षक आणि 2 धावा. दोन षटकानंतर धावसंख्या होते 14. संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येतोय तो कुलदीप. खोलातला बॉल. सुंदर असं क्षेत्ररक्षण. सुंदर असा फटका. बॉल खाली क्षेत्ररक्षक
गचाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. निगवे स्पोर्ट्स निगवे 2 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता झाली. नितीन साखळकर बॅक टू द पॅव्हलियन. आणि 1 धाव. खोलातला बॉल. दोन धावा घेण्यात यशस्वी. तीन षटकानंतर धावसंख्या होते 20. तीन षटकानंतर धावसंख्या होते 20. वाईट चेंडू म्हणजे एक्स्ट्रा धाव. सुंदर असा फटका.
2 धाव. शॉट मारला वेळ नो आपल्या इथं टीम फायनल आई घातली का होती. वाईट चेंडू. होय टिल्या रांड नाही तो किती 2 धावा. खोलातला बॉलला उचलून काढले. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि 1 धाव. सुंदर आला फटका. अजून नाही. आणि 2 धावा. वाईट चेंडू म्हणजे एक्स्ट्रा धाव. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चोरटी अशी 1 धाव. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये हा फटका पाहायला मिळाला. 4 धावांची मोहर या चेंडूवरती लगावली जाते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र 34 या आकड्यावरती. 34 ऑन दी बोर्ड. 34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 7 चेंडू आणि 31 ची आवश्यकता आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर सामन्यामध्ये थोडीशी पकड मजबूत झाली. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. पाठीमागे चालला बॉल. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. दरम्यान षटक संपलाय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या 34. जिंकण्यासाठी येणारे 6 बॉल आणि सहा चेंडू आणि 31 ची आवश्यकता आहे. म्हणजे कुठेतरी जर पाहायला गेलं तर
निगवे स्पोर्ट्स निगवे संघाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय आणि ज्या चुका 6:31. आणि ज्या चुका या पहिल्या इनिंग मध्ये केल्या गेल्या आवाज स्पोर्ट्स वडंगे संघाच्या त्या आता मात्र महागात पडत असताना पाहायला मिळतात. 2 झेल ज्या खेळाडूचे सोडले त्या खेळाडूने 48 धावांची खेळी खेळली आहे आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर आता दबावामध्ये पाहायला मिळतात 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 31 ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क वरती संदीप चौगुले आपल्याला पाहायला मिळतात. अखेरच्या षटकामध्ये संदीप ज्याच्या बॅट मधून 48 धावांची खेळी पहिल्या इनिंग मध्ये साकारली गेली ते आपल्याला आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती संजय बोली मगारी कोलातला बॉल पायाचा वेध घेतलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची संख्या मैदानाच्या आतमध्ये झाल्या तर मात्र समीकरणाचा विचार केला तर 5 मध्ये 31 बनवायचे आहेत म्हणजे 5 चेंडूंवरती 5 षटकार एक कंपल्सरी ठोकायचे तर कुठेतरी जाऊन नो बॉलचा इशारा आलाय म्हणजेच पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर धावसंख्येमध्ये भर पडते 35 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते तर मात्र जर पाहायला गेलं तर 6 मध्ये 30 ची आवश्यकता आहे. मध्ये 30 ची आवश्यकता आहे. 6 मध्ये अजूनही 30 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फ्री हिटच्या बॉल वरती एक धाव आले. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 36 धावा दाखल करते. 4 मध्ये अजूनही 29 ची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 29 ची गरज. खोलातला बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये झेल पकडला जातोय. माघारी परतावा लागतोय. विकेट आले. समीरला माघारी परतावा लागतोय. समीर बॅक टू द पॅव्हिलियन. तर मात्र सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 3 चेंडू आणि या 3 चेंडू मध्ये तब्बल 29 धावांची आवश्यकता आहे. मॅच वरती पकड मजबूत झाले. शिक्कामोर्तब करण्यासाठी तयार झालाय निगवे स्पोर्ट्स निगवेचा संघ कारण आता 3 चेंडू आणि बनवायच्या त्या धावा 29. खोलातला बॉल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची संख्या झाली. समीकरण बदलतंय. 2 मध्ये 29 ची आवश्यकता. मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. तर मात्र जर पाहायला गेलं तर दुसऱ्या फेरीमध्ये पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झालाय निगवे स्पोर्ट्स निगवेचा संघ. आणखीन एक डॉट बॉल आलाय. मात्र या सामन्याने एक गोष्ट खऱ्या अर्थाने शिकवले क्षेत्ररक्षण किती महत्वाचं आहे या सामन्याने खऱ्या अर्थाने शिकवलं कारण पहिल्या बॉल वरती संदीपचा झेल सोडला त्यानंतर 48 धावाची तुफानी खेळी पाहायला मिळाली आणि आता मात्र या मॅच मध्ये 1 बॉल आणि 29 ची आवश्यकता आहे आणि हा शेवटचा बॉल देखील निर्धावाला. सामना जिंकलाय. विजयावरती झालाय शिक्कामोर्तब. निगवे स्पोर्ट्स निगवे संघ आणि पुढील फेरीमध्ये दाखल झालाय. चला कोतोली संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय एसटी स्पोर्ट्स कोतोली संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. अर्थातच